नमस्कार मंडळी. कर्तृत्ववान महिला सप्ताह असं मी रोज म्हणते ना, तुमच्याशी बोलताना सारखं तुम्हाला आठवण करून देते की 8 मार्च पर्यंत अशा अशा एक एक दिग्गज बायका मी तुम्हाला भेटायला घेऊन येणार आहे ना, की तुम्हाला सुद्धा आश्चर्य वाटेल की खरंच अशा बायका असतात, असं असं वाटावं अशा माझ्या मैत्रिणी आहेत. तर आज मी आली आहे बेळगावमध्ये. माझी मैत्रीणच सुनीता पाटणकर. म्हणजे आजपर्यंत मी ज्यांच्याशी बोलले त्यांना सगळ्यांना मी अहो मॅडम, अहो ताई वगैरे असं बोलले. पण सुनीताशी मी तसं नाही बोलणार आहे. इतकं आमचं नातं घट्ट आहे आणि तिच्या त्या कर्तृत्वाचा मला जो आदर आहे तो मला तुमच्यापर्यंत पोचवायचा आहे आणि तुम्हाला तिला भेटवायचं आहे. तेव्हा चला आपण सुनीताशी मस्त गप्पा मारूया. तत्पूर्वी एक गोष्ट सांगते, खरं म्हणजे खंडाळ्याच्या घाटाचा आणि पोटाचा काय संबंध आहे हो? पण कशासाठी? पोटासाठी, खंडाळ्याच्या घाटासाठी, असे एक आपल्या डोक्यात एक चरम वाक्य आहे. तर ते जे पोट आहे ना, त्या पोटाचे लाड करणारी ही बाई आहे. तर ती ते लाड कसे करते, तिच्या हाताच्या अन्नपूर्णेची चव कशी आहे, त्यामुळे लोक किती आनंदाने आपल्या पोटातलं समाधान शोधतायत, हे सगळं आपण आता तिच्याकडून ऐकूया. चला तर मग. नमस्कार सुनीता. नमस्कार चेतना. खूप आनंद होतोय आज मला. मला सुद्धा. कारण माझी मैत्रीण आज इतकी मोठी उद्योजिका झालेली आहे आणि तिला मला माझ्या प्रेक्षकांना भेटवायचंय. याहून माझ्यासाठी चांगलं काही असूच शकत नाही. खरं सांगायचं तर तुझं आयुष्य मला माहिती आहे, तुझ्या वर्क पाथवे मला माहिती आहे, पण तो सगळ्या लोकांना कळावा म्हणून तुझ्या सुरुवातीपासून आपण सुरुवात करायची का? हरकत नाही. चला. सुरुवात म्हणजे तुला माहितीये, मी लग्न होऊन खरं तर बेळगावात आले. उद्योगपतींच्या म्हणजे लोणच्याचा उद्योग ज्यांचा होता, केसी पाटणकर हे माझे सासरे, तर त्यांचा लोणच्या त्या काळी कसं होतं की तिकडे बेडेकर आणि इकडे पाटणकर दक्षिणेत, असं एक समीकरण होतं. कारण घरोघरीच लोणची घातली जायची. पण त्यातूनच इथे सुरू केलेला हा उद्योग, मग सगळीच त्यांची मुलं त्याच उद्योगामध्ये. माझा नवरा CFTRIचं प्रशिक्षण घेऊन आला म्हैसूरला आणि त्यानंतर लोणचं बनवणे हा आमचा मुख्य उद्योग सुरू झाला. आणि अशा तऱ्हेने छान आयुष्य चाललेलंच आहे, होतं. आणि सोशल वर्कची आवड, नाटक, गाणं, अनेक अनेक छंद, म्हणजे सगळेच, वाचन, लेखन, सगळंच मला करावं असं वाटतं, थोडंफार करते. आणि मग नंतर अशी एक वेळ आली की आपण जरासं ह्या उद्योगाला थोडंसं काहीतरी वेगळं वळण देऊया का. आणि मग मला सगळं, म्हणजे मला काही जण म्हणतात की वयाच्या या टप्प्यावर तू हे काय सुरू केलंस, आधी का नव्हतं केलंस. पण मी खरं सांगू का, माझा विश्वास आहे, कुणाचा असो नसो, की जे घडायचंय ना ते तिथं ठरलेलं असतं. मग तुम्ही त्याला देव म्हणा, निसर्ग म्हणा, दैव म्हणा, काय तुमची जी इच्छा असेल ते तुम्ही त्याला म्हणू शकता. पण आपल्या हातात सगळं नसतं. म्हणून असेल माझा हारी आपण करत नाही. प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे, इतकं संतांनी देऊन ठेवलंय आपल्याला शिकवण. आपण अंगीकारतो किती हा विषय वेगळा आहे, पण जेवढं करता येईल तेवढं. तर काहीतरी करायची इच्छा खूप होत होती की आपण काहीतरी असं ठोस काहीतरी करूया आणि ज्यातून समाजालाही काही करता येईल. म्हणजे समाजाच्या दृष्टिकोनातून मी काही काम करत आहे, करत होतेही. आणि असं एक वाटलं की नाचोज, आणि आमच्या बेळगावात आहे ना, लोण्या आणि दुधातली कडबोळी करतात. आपण नेहमी भाजणीची कडबोळी खातो, बरोबर, पण बेळगावामध्ये लोणी हे मोहन आणि कच्च्या दुधामध्ये ते पीठ कालवायचं आणि त्याची कडबोळी बनवली जातात. ही सहसा इतर ठिकाणी नाही. म्हणजे मी अभिमानाने म्हणेन की ते बेळगावचंच खाणं आहे. जसं मांडे, आलेपाक पोहे हे बेळगावातच बनतं, तसं ही कडबोळी बेळगावात बनतात. हे मात्र अगदी बरोबर आहे सुनीता. केवळ या गोष्टी खायला सांगलीहून आम्ही बेळगावला येतो. हे प्रेमही आहे लोकांचं. आणि आजही माझी अनेक, म्हणजे आठवड्यातून 6-7 पार्सल्स मुंबई, पुणे, बेंगलोर, हुबळी, धारवाड, गोवा सगळीकडे जात असतात. कारण तिथे सारस्वत समाज जो आहे, ही खरी सारस्वती कडबोळी आहेत, म्हणजे त्यांच्यामध्ये ही बनवली जातात. आज माझ्याकडे अनेक लोक येतात ना खरेदीला, तर ते त्यांना डोळ्यात पाणी येतं. ती मुलं म्हणतात,
आम्हाला आजीची आठवण आली, आईची आठवण आली ही कडबोळी खाऊन. ती घरोघरी बनत होती पूर्वी. अरे वा. ती आता काळानुरूप आता कोणी घरी करतच नाही की सगळीकडेच, तसं ते कमी झालं. म्हणून मग मला असं वाटलं की आपण हे सुरू करूया. म्हणजे संधी आली आहे तर ती अशा अनेक आल्या असतील, पण सगळ्याच काही मला पकडता आल्या नाहीत. तर ही पकडली गेली. पुन्हा हे दैवयोग आहे. आणि मला सहकारी वर्ग भेटला. सुरुवातीला एकटी करत होते घरात. नवऱ्याचा सपोर्ट तर आहेच, तू काही कर, नाटकात काम कर, आहे तुला सोडायला येतो, तुला न्यायला येतो, शिवाय कुठलंही गोष्ट कुठलीही तुला करायचंय कर, कशालाच विरोध नाही. त्यामुळे इथे तर होताच, कारण हा त्यांचा खरं तर आवडीचाच विषय आहे, खाद्यपदार्थ बनवणे वगैरे. आणि मग कडबोळ्यांनी सुरुवात केली आणि प्रतिसाद उत्तम मिळत गेला ग, की मलाही वाटलं नव्हतं की असं इतकं हे होईल. आणि माउथ पब्लिसिटी, आम्हाला ते जाहिराती करणं. म्हणजे माझा एक मित्र आहे, तो आम्ही नाटक करायचो तेव्हा म्हणायचा की आपली टिमकी आपण वाजवावी लागते या दिवसात. बरोबर. पण आपल्याला तो संस्कार नाही ना, की आपलं आपण काही सांगायचं नाही, लोकांनी म्हटलं पाहिजे. हे आई आमची कानात अजूनही तेच बोलते असं वाटतं मला. आणि त्यामुळे आपण काही नाही, पण माउथ पब्लिसिटी आणि माणूस या तत्वावर माझा इतका दृढ विश्वास आहे. म्हणजे पु ल देशपांडे आणि वप्पू काळे हे जसं शेवटाला येतात आणि म्हणतात की माणूस हो चांगलाच असतो हो, तसा माझा दृष्टिकोन आहे की प्रत्येकात कमी जास्त आहे, पण मला माणसं ही अत्यंत प्रिय आहेत. म्हणजे खटके उडतात, काहीतरी होतं, विसंवाद होतो, पण पुन्हा जाऊन मी गळ्यात पडते म्हटलं तरी हरकत नाही. पण मला माणसं तोडायला आवडत नाही, माणसं जोडायला आवडतात. आणि माणसं खूप मदत करतात. म्हणजे मी सुरू केलं ना तेव्हा माझ्या इथल्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांनी मला खूप सपोर्ट केलेला आहे. मी एक मैत्रीण, तिचा ड्रायव्हर पाठवायची, त्याच्याकडे मी टेस्टला द्यायची आणि 3-4 ठिकाणी तो ते देऊन यायचा. आणि मग सगळ्या जणी जेन्युइन सजेशन्स, म्हणजे सुनीता हे जरासं बघून बघतीस का बघ, लोण्याचं प्रमाण वाढवतीस का, अमुक करतेस का कुठल्याही पदार्थात. मग कोणी म्हणाला की तू चकल्या सुरू कर, मग सारस्वती चकली, आपण भाजणीची चकली खातो जनरली, मग ही तांदूळ आणि फुटाण्याची चटणी, ती पण इतकी पॉप्युलर झाली. खरोखर मला खूप लोक, म्हणजे नावं घेतली तर खूप यातच वेळ जाईल सगळा, पण अनेक जणी आहेत की ज्यांनी, म्हणजे सुरुवात करताना ना मला एक गोष्ट इथं गमतीने सांगायची वाटते की बऱ्याच जणींनी घरातले डबे वगैरे दिलेच, म्हणजे 2-3 अगदी कोर ग्रुप म्हणतो पण जवळच्या. तर पण आम्ही तिघी जणी आम्ही एका लग्नाला गेलो होतो आणि तिथं एवढी तसराळी आम्हाला तिघी नाही ते रिटर्न गिफ्ट मध्ये मिळाली. त्या दोघींनी ती तशीच्या तशी, उघडलं पण नाही काही नाही, ते रॅप केलेलं होतं तसंच्या तसं मला दिलं. तू नवीन उद्योग सुरू करतेस ना, चल हे घेऊन जा. किती छान. म्हणजे आज ह्या गोष्टी आपण नाही विसरू शकत. नाही ग, काही म्हणतो ना की ऋणात राहायचं. आता आज तू बेळगावला सांगलीहून माझी मुलाखत घ्यायला, म्हणजे ही माझ्या कामाची पावती आहे असं म्हणतं. प्रत्येकच पावती ही पैशात मिळते असं नाही, पण ती तुझ्या फक्त कामाची नाही, तुझ्या प्रेमाची पण पावती आहे. हो, मग तेच सांगते ना, प्रेम. संत महंतांनी सांगितलंय, सगळे गुरु सांगतात की प्रेम, आपण प्रेम म्हणजे एकाच प्रकारचं असं नाही, वात्सल्य, जिव्हाळा, ममता, आत्मीयता, आणि तीच खूप आवडते मला. येस, भावते. आणि अशी भेटतायत माणसं आहेत आयुष्यात, त्यामुळे पण मला अगदी मला सगळ्या प्रेक्षकांनाच सांगायला आवडेल की दृष्टिकोन हा खूप मॅटर करतो या बाबतीत. आणि तुझा दृष्टिकोनच इतका विशाल आणि इतका पॉझिटिव्ह आहे ना की तुला वाईट माणसं भेटली तरी तू त्यांना चांगलं करून घेतेस तुझ्या पुरतं, हे मी नक्की सांगेन सुनीता. बर, आपला विषय पुढे घेऊया. मग तिथून असं सुरुवात झाली की मग हा पदार्थ, नवरा आहे ना आमचा, खरोखर त्यांना ती आवड आहे. मोठाली अशी मिठाईची वगैरे दुकानं बघितली की पण त्यांना, म्हणजे ते बोलत नाहीत फारसे, पण मला कळायचं किंवा एखाद्या शब्दातून व्यक्त होतात, असं दुकान पाहिजे. तर मग तेव्हा मी म्हणायचं काय शक्य आहे का, उगीच काहीतरी काय असं मनातल्या मनात, किंवा कधी कधी प्रत्यक्ष चिडकी आहे मी थोडीशी, त्यामुळे चिडून आणि पटकन रिएक्ट व्हायचं. पण नंतर मैत्रिणी पण म्हणायला लागल्या, किंवा मग असं हळूहळू आज मी 25 ते 28 पदार्थ बनवते. याचं दुसरंही कारण आहे की आधी सुरुवातीला एकटी करत होते नवऱ्याच्या साहाय्याने, म्हणजे रॉ मटेरियल आणणं, कुठे पोचवणं वगैरे, हे सगळं
हे करायचे, पॅकिंग करायचं हम्म. दोघं मिळून. आणि ते पहिल्यापासून त्या वर्गातले होते, हम्म. उद्योगधंद्याच्या घरातले. आणि मी मात्र शिक्षकी घराणं. हम्म. व्यवहार कशाची खातात मला काहीही माहित नव्हतं. हा. त्यामुळे ना दुकानात आज सुद्धा ओळखीची लोक आले आणि काय किंमत विचारलं तर माझा चेहरा पडतो. विकत द्यायचं आता, ह्यांच्याकडनं पैसे घ्यायचे असं. असं. हल्ली हल्ली मी खूप प्रॅक्टिकल होणे जे म्हणतात ना, आत्ताची पिढी आहे, हम्म. इमोशननी धंदा होत नाही. मुलगा सारखा म्हणतो माझा, इमोशनल राहून चालत नाही व्यवसाय करायचं, तर प्रॅक्टिकल हो आई. आणि आता मी खरंच झालीये. हा, तुलाही अनुभव आला असेल चेतना. मला तूच अनुभव सांगते. आलाय, पण माझी खात्री आहे की 100% प्रॉफिट जिथे व्हायचं असेल तिथे तुला 80% होत असेल. नाही, ही पण मला खात्री आहे. त्यात काही वाद नाही, नाही. पण हरकत नाही. त्याच्याबरोबर जो 20% मला आनंद, समाधान. गप्पा, म्हणजे मी आता खाली दुकान पण पूर्वी घरातूनच करत होतो सगळं. ऑर्डर्स प्रमाणे बनवायचं घरी येऊन. आणि त्यानंतर आणि एक अगदी उल्लेख करावा असं वाटतो, म्हणजे इथं एस मोहनलाल म्हणून एक खडे बाजारमध्ये खूप म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळातली बेकरी आहे. बर. खूप छान मंडळी आहेत सगळी. म्हणजे माझे सासरे वगैरे ओळखायचे. आणि मला लग्न झाल्यावर मोहनलालची खारी बिस्किटं, मोहनलालचे बटर, मोहनलालचं हे श्रूजबेरी, असं सगळं ते ऐकून माहित होतं. केक. आणि मग ते बरेचदा नाचोज वगैरे न्यायला, म्हणजे त्यांची मुलं कॉलेजमध्ये होते, युवा काहीतरी महोत्सव असतो, तर ते नाचोज घेऊन जाऊन मुलं त्यांची ती सर्व करायची त्याच्यावर टॉपिंग घालून वगैरे. तर ते न्यायला यायचे ते दोघं, मिस्टर अँड मिसेस. मग त्यांना कडबोळी आवडायला लागली. एक दिवस ते मला म्हणले हसत हसत, काय मग वहिनी देणार का बेकरीत ठेवायला? अरे नेकी और पुछपुछ, आपल्यासारखी एवढी मोठी माणसं मला विचारतायत. मग काय आनंदच झाला. आणि तो एक म्हटलं ना की असे शेवटी नशीब दैव त्यांनी विचारलं. आणि मग तिथे जायला लागली कडबोळी. मग नेऊन द्यायचं वगैरे सगळं काम माझा नवरा करायचा. मला एकदा ना असं वाटायचं की या वयात वगैरे की हे करतात, कारण वय म्हणतेय मी 60 वर्षाची होते आणि नवरा 66 वर्षाचा होता जेव्हा आम्ही सुरू केलं ते. अगं नाही ग, कर्तृत्वाला वय नसतं. नाही, नसतं, परंतु पण शरीराच्या ज्या काही मर्यादा आहेत त्या पडतातच ना, काही झालं तरी. आणि मग हळूहळू मला एक बाई घेतली, दुसरी बाई घेतली. एक मात्र मी ठेवलं की घेताना स्वच्छता. मी त्यांच्याशी स्पष्ट बोलते, सगळं बोलायची की स्वच्छ पाहिजे आणि मला विश्वासू पाहिजे. काम तुमचं थोडंसं चुकलं तरी चालेल, पण विश्वास. कारण मी म्हटलं ना, मला असं काही ते मागे लाग आणि ते नजर ठेव वगैरे या गोष्टी करताच येत नाहीच जमणार, म्हणजे किती प्रयत्न केला तरी. आणि मी मुळात ना मला ते आवडतही नाही. तो ड्रॉबॅक म्हणतात कोण कोण. प्रत्येकाच्या भूमिकेत जाऊन विचार करते मी. आणि मग मी म्हणते की मला असं आवडेल का माझ्यावर कोणतरी सातत्याने पहारा देतंय आणि मी काम करते? नाही ना आवडणार निश्चित. मग तसं मला दुसऱ्यांना मी का करावं? आणि मग मी काय केलं, त्याच बायकांना मी सांगायची की दिवाळीच्या वेळी आपल्याला जर जास्त घ्यायच्या असतील बायका, वाढवायच्या असतील, तात्पुरत्या असतील, तर तुम्ही तुमच्या वेवलेंशी जुळणाऱ्या, तुमच्यात जमतील अशा कुठेही वाद विवाद वगैरे. मग लॉकडाऊन मध्ये थोडंसं झालं ना की आता बंद झालं, काय करायचं. मग पहाटे नंतर जेव्हा पहिला लॉकडाऊन उठला तर पहाटे 6ला बायका यायच्या. पण मी एवढं मोठं पातेलं, कारण तेव्हा घरातच होतं ना, मोठं पातेलं काढा. नंतर त्यांना सगळ्या रामदेव बाबाच्या त्या प्रत्येकीला डब्या आणून दिल्या, त्या काय कोविड रिलीफचे, दिव्यधारा, मुक्त सगळं. आणि आपण जीव लावला ना की लावतात. माझ्या बायका खूप प्रेमळ आहेत. नाही, ते मी पाहिलं, मी कारखाना पाहिला तुझा, ज्या वेळेला आपण तिथे गेलो होतो त्यावेळेला त्या कामाला ठेवलेल्या बायका आहेत असं वाटलंच नाही सुनीता बघून. इट वॉज जस्ट लाईक अ फॅमिली. अक्षरशः असं वाटलं की यांच्या कुटुंबातले हे मेंबर्स आहेत. म्हणजे ते काही फक्त बोलण्यातून जाणवायला पाहिजे असं नाही, चेहरा बोलतो. तर त्यांचे चेहरे, त्यांची बॉडी लँग्वेज ही सांगून जात होती की तुझं आणि त्यांचं बॉन्डिंग काय आहे. तू म्हणालीस ना चेतना, तसं खरोखरच हे माझं एक्सटेंडेड कुटुंब आहे. हो, नक्कीच जाणवलं ते. सुनील, आता ह्या सगळ्या बायकांची हे झाली कौतुक सांगतेच मी, पण सुनील नावाचा माझ्याकडे ड्रायव्हर कम सगळं आता बाबांचं, म्हणजे यांचं काम तो करतो. ऑर्डर्स पोचवणे. आता बेळगावात जवळजवळ 15-20 दुकानात आमचा माल जातो. शिवाय गोव्याला रेग्युलर जातो,
बँगलोरला रेग्युलर मोठं हे जातं आणि बाकीची सगळी कुरिअर तर जातच असतात इकडे तिकडे. तर सुनील हा म्हणजे आता माझा मुलगा अमेरिकेत आहे, मुलगी जवळ आहे, पण असं काही त्यांना सारखं या आपण म्हणू नाही शकत. पण काहीही होऊ दे, आम्हाला तो मुलासारखं अगदी प्रेम देतो, सांभाळतो. नेहमी आजारी असेल तर सांगून जातो, केव्हाही अपरात्री रात्री फोन करा, मी येतो. अजून तशी वेळ आलेली नाहीये, येणार नाही, येऊ नये, नक्कीच येणार नाहीये, परंतु हे तो सांगतो, यातही आधार आपण काहीतरी जिंकलंय असं मला वाटतं. आता आमचे वाढदिवस, माझा, यांचा, आमच्या लग्नाचा, त्या लोकांच्या लक्षात असतो. ते केक घेऊन येतात, हे आता मी त्यांना सांगितलंय की फुलं वगैरे आणून उगीच कशाला हे करतात. तर आणि आमची मुलगी जावई पण तिकडून ते सुनीलला सांगतात आणि मग ते छान समारंभ आमचा होतो. पण मला कुठलीही गोष्ट करताना माझ्या बायकांना किंवा या मंडळींना सोडून करावीशी वाटत नाही. दुकानात माझ्या भाग्यश्री नावाची मुलगी आहे, सगळं म्हणजे आम्ही 3-4 महिने अमेरिकेला जरी गेलो किंवा आता माझं मध्ये गुडघ्याचं ऑपरेशन झालं त्यावेळेला मी 4 महिने मुलीकडे होते, पण खरोखरच म्हणजे हे लागोन दृष्ट माझी असं म्हणायची वेळ आहे. खरंय छान आहे. अहो ही मुलं तरुण आहेत ना, मला खूप गोष्टी, मला ते स्टेटस ठेवायचं वगैरे येत नव्हतं, ते सगळं मला भाग्यश्रीने शिकलं. काकू ठेवा की हा आणखी नाही, ते मॅडम वगैरे म्हणत होते पहिल्यांदा. मी त्यांना सांगितलं मला अजिबात ते मॅडम, अंकल, आंटी नाही आवडत नाही. म्हणजे मी जराशी त्याही कामात आहे, थोडंसं तेही सांगेन मी की मला मातृभाषेतून शिक्षण, मातृभाषेवरचं प्रेम, मराठी असे माझी मायबोली, हा सगळा दृढ अभिमान, जाज्वल्य अभिमान आहे आणि त्यामुळे मला ते आवडत नाही. मी सगळ्यांना सांगते, मी 22 वर्ष बालनाट्य शिबिरं घेतली. मुलं पहिल्यांदा सिस्टर, टीचर, मिस, अमक तमक म्हणतात. नाही, ताई, माई, आजी, आई, काकू, मामी, आत्या, काही म्हणा, पण मला आंटी म्हणायचं नाही, मिस म्हणायचं नाही, हे मी त्यांना सांगते. अशी अशी डोळे करून बघायची मुलं, कारण त्यांना इंग्रज आलेल्या शाळेत गेल्यामुळे त्यांना हे माहीतच नसतं, हे शब्दच माहित नाहीत आंटी अंकल शिवाय दुसरे. मुळात या शब्दांच्या मागचं प्रेम आहे ते अनुभवालाच आलेलं नाहीये. पण मग ती डोळे मोठे करून छोटी छोटी मुलं बघायची आणि मग त्यांना जवळ घेऊन सांगितलं की त्यांना ते खूप आवडतं. मम्मी डॅडी नको, मग मी त्यांना मम्मीचा अर्थ सांगायची. या असं वाटायचं त्यांना. मग घरी जाऊन आई म्हणायचं, मग ते पालक काही वेळा म्हणायचे की अहो हा कालपासून मला आई म्हणतोय. हो मीच सांगितलं. आणि अशी खूप ती पण एक मजा खूप घेतली. महिनाभराचं शिबिर असतं पण मला वर्षभराची ऊर्जा त्यातून मिळायची. आणि मग ना आले, अडचणी आल्या नाहीत असं नाही, आपत्ती कोणाला येत नाही, सगळ्यांना येतात, सुखदुःखाचे क्षण येतात, पण एकतर स्थितप्रज्ञ व्यक्ती माझ्या बरोबर. आणि दुसरं म्हणजे कळत गेलं हळूहळू की हे फेस करायचे आनंदाने, हसतमुखाने. आहेत ना एवढा मित्रपरिवार, तुम्हीच आता सगळे, सांगलीमध्ये मी काही काळ होते 15 वर्ष, त्यावेळी तुम्ही सगळे होतात, मुलगा अगदी लहान होता, सगळ्यांची मदत होती. कुणाकुणाची नावं घेऊ मी? बरोबर. म्हणजे मला ऋणातच राहायचंय, कारण ते ऋण फिटू शकणार नाही ह्याची मला, कारण तुला थँक्स म्हणायला आवडणार नाही आणि आभार तो मानणार नाहीस. नाही मानणार, ऋणात राहणार. का कुठल्या स्वरूपाने मी हे ऋण फेडू शकेन? नाहीच फेडू शकणार. मग ऋणात राहणंच बेस्ट आहे ना त्याच्या. हो अगदी अगदी. ऋण असं मी म्हणणार नाही, मी म्हणणं बरोबर नाही, तू म्हणालीस तरी, पण ते छान ओझ आहे आवडीचं. बरोबर, ओझं वाटत नाही, म्हणजे ज्याला वजन नाही एक्झॅक्टली, ज्याला वजन नाही असं ओझ आहे. मग आता 25 पदार्थ म्हणजे मग गुळातले लाडू करतो आम्ही. आणि लोकांना आहे ना आता साखर खायची नाही वगैरे, आणि म्हणजे सांगायला हरकत नाही, अभिमानही वाटतो, लोकही सांगतात. माझा चिरोटा जो आहे ना, लोक सांगतात ओठानी खाण्यासारखा आहे, तर खरोखरच आहे. छान करतात बायकाई. आणि मग मी पण त्यांना तेवढं, म्हणजे हे आहेच ना, प्रेम घ्यावे प्रेम द्यावे. अगदी अगदी. तर त्यानुसार म्हणजे मला कुठलंही, आता 8 मार्च आम्ही साजरा करतो, अगदी 8 तारखेलाच नाही, पण माझा महिला वर्ग आहे, तर त्या सगळ्यांसाठी मी म्हणजे त्यांचं कौतुक करायलाच पाहिजे ना. आणि एकच दिवस करतो साजरा, पण 365 दिवस कौतुक करतात. आम्ही एकमेकाचा आदर करतो, त्यांचे वाढदिवस लक्षात ठेवतो आम्ही. आणि मग सगळ्यांचा मिळून एक 25 डिसेंबर किंवा डिसेंबर महिन्यात कधीतरी एक सगळ्यांचा मिळून वाढदिवस, जेवण, असं सगळं करतो. आणि छान खूप मजा येते. आणि
काय सांगू मी, माणसं पण खूप जोडली जातात. दुकानातली भाग्यश्री म्हणत असते, काकू सगळ्यांच्या कशा तुमच्या ओळखी, कोणी कस्टमर येतात, अहो माझं सांगली बाहेर आहे. हो, मग तू कोण, सुरू. कुठली, कुठे. बरोबर. खूप मजा येते. या सगळ्यामध्ये माझे सांगलीचे मित्रमैत्रीण आहेत. म्हणजे मित्रमैत्रिणी, म्हणजे त्याला काही नात्यांना पण नावच हा. नसावं. आता मी चेतनाच्याही नात्याला म्हणते, तशी माझी डायरेक्टर आहे, गुरु आहे. म्हणजे नाटक तिने बसवल्यानंतर आम्ही तिला वाकून नमस्कार करतोच. तो तिचा रिस्पेक्ट आहे त्या पोस्टचा आणि तिच्या गुणांचा. परंतु अदरवाईज ती सखी, जिवलग आणि मैत्रीण, त्यातलं जे फरक आहेत ना, फोनवरून कळतं की आवाजावरून, तुला काही होतंय का, तुझा आज आवाज असा काय येतोय. ही जिवलग असते. सखी असते, तिला आपोआप जाणवत असतं की आज काहीतरी बदलतंय हिच्याकडे, चेहऱ्यावरून कळतं भेटल्यावर. आणि मैत्रिणी खूप असतातच, पण मला असं वाटतं सगळेच माझे जिवलग आणि सखेच आहेत. कारण सगळ्यांनाच लावून घ्यायचं प्रेम आहे असं सगळ्यांना लावून घ्यायचं ना. त्या प्रेमाच्या आधारावरच सगळी वाटचाल चालू आहे. खरंय. म्हणजे तब्येत असू दे, आर्थिक अडचण असू दे, कुठलीही अडचण असू दे, पण त्या बळावर. आणि जेही मी करीन ना ते कौतुकाने घेतात सगळे आणि योग्य वेळी सांगतात. म्हणजे मी दुकानातल्या कस्टमरला आज 10 वर्ष जरी झाली असली ना, तरी आम्ही तिथे टेस्टला वस्तू ठेवलेल्या असतात आणि मी प्रत्येकांना सांगत असते की काही बदल हवा असेल तर सांगा. असं मानू नका की आम्ही ते कसं घेऊ. सुरुवातीला फ्रेश आहे ना म्हटल्यावर मला जरा लागायचं. मी म्हटलं ना की असं काहीतरी द्यावं उत्तर असं वाटायचं. पण हे इतके कूल असतात, हे म्हणतात सांगायलाच पाहिजे. विचारणार ते त्यांचं काम आहे विचारायचं. तुम्ही सांगा तुमच्या वतीने फ्रेश आहे का नाही आहे ते. कारण आम्ही रोजच्या रोज, म्हणजे मी एकदम जास्त करूनच ठेवत नाही. इव्हन दिवाळीत सुद्धा माझा प्रयत्न असतो. हे मला मंडळी आमची सहकारी वर्ग एक एकदा म्हणतो की कसं शक्य आहे हो ताजं ताजं, म्हणजे अगदी कालचं आज कसे सगळ्यांना चिरोटे मिळतील. 15 दिवसाची गॅप तर होणारच ना, एवढी ऑर्डर असते. पण नाही, मी पहिल्यांदा फॉरेन्सचं पाठवून देते, नंतर इथल्या कुरिअर्स करते सगळ्या, आणि मग शक्य तितकं इथल्या स्थानिक लोकांना ताजं ताजं ताजं. एरवी सुद्धा आम्ही 1 ते 2 किलोच्या वर पदार्थ बनवतच नाही. म्हणजे रॉ मटेरियल तेवढं घेऊन जेवढा प्रॉडक्ट तयार होईल तेवढं. आता तर दुकान पण आहे गेली 3 वर्ष, आणि मग दुकानातही आता खूप छान. आणि मग दुकानात मज्जा काय आहे माहितीये का, मला थोडंसं बरं नसलं ना तरी मी संध्याकाळच्या वेळी खाली जाऊन बसते. खूप लोक भेटतात. आजार कुठच्या कुठे पळूनच. मला असं वाटतं की त्या दुकानातला माल विकला जाण्यापेक्षा लोकांशी गप्पा मारायला तुला जास्त आवडतं. नक्की नक्की अगदी. आणि माल काय तो जातोच आहे, प्रश्नच नाही. मी स्वतः तो अनुभव घेतलेला आहे. त्यामुळे निश्चित म्हणजे ती चव जी आहे ना ती अन्नपूर्णेने तुला दिलेली आहे हातात, त्यामुळे तो काय प्रश्न नाही. आज ज्या अन्नपूर्णेच्या बळावर तू इतकी मोठी झाली आहेस, तिला मी मनापासून विनंती करते की माझ्या सुनीताचा व्यवसाय हा इतका मोठा होऊ दे की बघणाऱ्यांना मान वर करून तिच्याकडे बघावं लागेल. अशी उद्योजिका ती आहेच आहे, पण अजून झाली पाहिजे. आज तू खूप छान बोललीस, खूप छान वेळ दिलास, गप्पा मारल्यास, बरं वाटलं. पण गंमत तुला सांगू का, प्रत्येक व्हिडिओच्या सुरुवातीला मी सांगते आज आपल्याकडे त्या आल्या आहेत, त्यांचं नाव अमुक अमुक आहे अमुक. तुझ्याशी गप्पा मारण्याच्या नादात ते मी काही बोललेच नाही. तर मंडळी, ही माझी मैत्रीण सुनीता, या होत्या सौ सुनीता सुधाकर पाटणकर. तुम्ही आता तिला ऐकलं, तिच्याबद्दल मी तुम्हाला काहीच सांगायला नको आहे. तर अशी एक पूर्ण माणुसकीने भरलेली माझी मैत्रीण आज बेळगावातली मोठी उद्योजिका आहे, म्हणून तिला तुमच्याशी बोलायला मी घेऊन आले. तुम्हाला तिला भेटवलं आणि याचा मला खूप आनंद आहे. तेव्हा तुमच्या ज्या कमेंट्स छान छान येतातच आहे सगळ्यांबद्दल, तशाच सुनीताबद्दलही उत्तम कॉमेंट करा. तिच्याबद्दल तुम्हाला काय वाटलं, तिच्या म्हणजे सुंदर चवीच्या पदार्थांबद्दल काय वाटलं, तिच्या माणुसकीच्या स्वभावाबद्दल काय वाटलं, तिच्या हसरेपणाबद्दल, मोकळेपणाबद्दल, खेळकरपणाबद्दल तुम्हाला काय वाटलं, सगळ्या कमेंट्स मला पाहिजेत तुमच्याकडून. आणि हो, विसरू नका, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि घ्या 222